प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले। सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून मूलभूत नागरी सुविधांच्या अभावामुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेषतः पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांची दुरावस्था आणि बंद पडलेली सार्वजनिक दिवाबत्ती या समस्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या बनल्या आहेत। प्रभाग 19 मध्ये पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत आहे। 5 ते 6 दिवसाआड तेही मध्यरात्रीच्या सुमारास कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो। नागरिकांना पिण्याचे आणि दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। यावर्षी उजनी धरण 100% भरले असून दुहेरी पाईपलाईनची चाचणीही पूर्ण झाली आहे। त्यामुळे सोलापूर शहराला दररोज नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करावा। वारंवार कळवूनही प्रभागातील ड्रेनेज लाईनची स्वच्छता आणि गटारींची साफसफाई नियमितपणे केली जात नाही। अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेले घाण पाणी आणि कचरा यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। सदर ठिकाणी तातडीने साफसफाई मोहीम राबवून दर पंधरवड्याला नियमित स्वच्छता करावी। अलीकडील पावसामुळे प्रभागातील प्रमुख रस्ते आणि अंतर्गत गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना अपघाताच्या घटना घडत आहेत। सदर रस्त्यांचे तातडीने मुरमीकरण किंवा डांबरीकरणाचे नियोजन करण्यात यावे। प्रभागातील अनेक भागांमध्ये रस्त्यावरील दिवे बंद आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। महापालिकेच्या विद्युत विभागाने तात्काळ दुरुस्ती करून सर्व बंद दिवे कार्यरत करावे। अशा सर्व मागण्यांची तातडीने कारवाई करून ही प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांची एकमुखी मागणी आहे। अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल याची नोंद घ्यावी। उपाध्यक्ष, मागील काही महिन्यामध्ये जे पाणी अत्यंत जोरात पाऊस पडल्यामुळं लई लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि आपलं उजनी धरण 100% पेक्षा जास्त पाणी भरलेलं आहे। आपलं सोलापूरचं दुर्भाग्य असं आहे की सोलापूरमध्ये 6-7 दिवसा 8 दिवसाला एकदा पाणी येते, ते पण पाणी बेटाईमी येते। पाण्याचा काही टाईम नाही आहे। 12 वाजता येते, रात्री 8 वाजता येते, कधी 1ला येते, कधी 2ला येते। आणि आपल्या सोलापूरमधील जे नागरिक आहेत, कामगार वर्ग आहेत, जे दिवसभर काम करून थकून आपल्या घरी जातात रात्रीच्या वेळेस, कधी पण बेटाईम पाणी आल्यामुळं त्यांना अजून त्रास होत आहे। आपली एक मागणी आहे की सोलापूर शहरामध्ये जे मागील काही वर्षापासून आपण ऐकत आलं सोलापूरमध्ये पाणी भेटत नाही, पाणी येत नाही म्हणून, आणि आपल्या उजनी धरणामध्ये एवढं पाणी साठा असूनसुद्धा आपल्या सोलापूरला पाणी दुहेरी लाईन झाली आहे। पहिला सिंगल लाईन होती, आता दुहेरी लाईन आहे, तरीसुद्धा सोलापूरला पाणी येत नाही, पाणी भेटत नाही। 6-8 दिवसाला पाणी येत आहे। आमची एकच मागणी आहे महानगरपालिका आयुक्त साहेबांना की सोलापूर शहरामध्ये वेळोवेळ पाणी यायला पाहिजे। एक निश्चित ठराविक वेळानुसार पाणी यायला पाहिजे। पाणी सकाळी 6 वाजता किंवा 7 वाजता असा एक वेळ देऊन 2 दिवस आड पाणी यायला पाहिजे। पहिला आम्ही मान्य करत होतो की सोलापूरमध्ये पाणी येत नाही, ठीक आहे, दुष्काळ होतं, पाणी येत नव्हतं, पाणी उजनीमध्ये पाणी नव्हतं, आता पाणी असूनसुद्धा पाणी येत नाही, म्हणजे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि जे दीक्षित नगर प्रभाग 19मध्ये दीक्षित नगर येथे काही लोकांना मदत भेटलेली नाही आहे। काही कर्मचारी आले की येतो म्हणून ते अजून त्यांच्याकडं गरीब लोकांकडं पोहोचलेले नाही आहेत। काही लोकांना मदत भेटली, काही लोकांना मदत भेटलेली नाही आहे। मी महानगरपालिका आयुक्त साहेबांना ही विनंती करतो की त्या लोकांना मदत भेटली पाहिजे, एवढंच बोलतो। पानी हमारे पास आता नहीं, टाइम पर क्या नहीं, पानी गटर का फिर तो 7 दिन के एक बार पानी छोड़ता, पानी फास्ट नहीं है। मोटर जल को भी पानी कुछ भी नहीं मिल रहा हमारे को। पानी 2 दिन को करो हमारे रास्ते क्या पानी का पाइप लाइन बड़ा बट्टा उधर हमारा पानी का पानी 7 दिन को 8 दिन को आता। टाइम आता है हमारा 2 बजे या 4 बजे ऐसा टाइम को आता है। अलग अलग टाइमिंग है सब पानी का हमारा। हाँ, 4 का 2 का टाइम है हमारा, पानी हमारे को मिलता नहीं। आम्ही राहतो डिस्ट्रिक्ट नगर भाग 3। आमच्या घरात पाणी आलंय, घर पडलंय। 4 लेकरांना घेऊन आपण लोकांच्या घरात झोपलो। आम्हाला काही नौजन भेटले नाही, काय पैसे भेटले नाही, काय अनाज भेटले नाही। आमचा अनाज तर लई गेला, आमच्या घरातलं भांडी कोणी समोर गेलं, आम्हाला कोणच भेटले नाही। घेऊन महापालिकेत आलं, काय तुमची मागणी होती? आमची काय आहे की ते माफ करा। पाणी सुद्धा भेटून झालंय बघा साहेब। you.
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.